तर मंडळी बघा, काल पावसामुळं सगळा काय राजमा गोळा करणं झालं नाही. निम्मा झालता, निम्मा तसाच होता. आता दुपारपर्यंत चांगला वाळू दिलाय आणि आता गोळा करायला चालू आहे. एवढा ढीग लागलाय बघा. गोळा करायला चालू आहे. आणखीन बराच पोटा काढायचा राहिलेला आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्याचं नुकसानच करायला घातलंय. बघा बघा, हे आमच्या शेजारच्या नानाचा गहू आहे. चांगला भेडा झालाय. आता काय होतं ह्याच्यात, ही लोंबी का पूर्ण पकलेली आणि पाऊस पडला की पांढरं गहू जन्मते. किती छान आलेला गहू आहे आणि पावसानं राडा लावलाय. तोंडात आलेला घास तोंडात जाईपर्यंत खरं नाही म्हणायचं शेतकऱ्यांचा. बघा, हे करडीची फुलं कशी रंगीबेरंगी लाल पिवळी छान दिसायला लागलीत. करडीला काय होत नाही अवकाळी पावसानं. आणखीन कळ्यात फुलं आहेत. मोहरीचं झाड आहे, किती गच्च भरून गेलं. इतक्या छान शेंगा लागल्यात ना, आता पिवळ्या पडायला लागल्यात, पकायला लागल्यात. ह्या शेंगांना पण काय होत नाही, मोहरीला पण काय होत नाही पाऊस जरी आला तरी. हे कांद्याचं गोट आहे बघा, सगळा फुलवारा झडून जाते. फुलं गळून जातात पावसानं, वाऱ्यानं. नुकसानच होतंय ह्या गोटाचं सुद्धा अवकाळी पावसानं. आणि हे आपला लसूण मस्त आलाय. आता काढायला येईन. एका महिना लागते, तरी पण 1 महिना. बघा, हे पाटाला लावलेले कांदे किती छान आलेत. आता भाकरी बरोबर खाण्याजोगे झालेत. एकदम मस्त आलेत. उग बांधाच्या कडला पाटाला खवलेले आहेत कांदे. हे हरभरं सुद्धा काढायला आलेलं आहे. आता हे घाटं गळत आहेत बघा काढताना सगळं ह्या पावसामुळं. आता ही मेथी आपली काढायला आली आहे, पिवळी पडायला लागली. 8 दिवसात काढायला येते. 2 कांदे आणलेत उपटून भाकरी बरोबर खायला. बघा, हे आपलं गावरान धन आहे, राजम्यात लावलेलं. किती छान आहे बघा. राजमा गोळा करायला चालू आहे, त्यामुळं रानात येताना घेऊन आलेले वाळू घालण्यासाठी. म्हणलं घरी पाऊस जर आला तर भिजून बसन. बरं आहे का मग? कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.